नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, डेलीचं रुटीन आपलं चालू झालेलं आहे. चला आता आपण स्वयंपाकाला लावू. आज 11 वाजलेले आहेत, खूप लेट झालं आहे. नेहमीप्रमाणे आपली महादेवाची पूजा झालेली आहे. हर हर महादेव. महादेवाचं नाव घेऊन आपण कामाला लागूया. हर हर महादेव. तर मी तुम्हाला काल बोलली होती की मी डाळ शिजून तुम्हाला दाखवेल. डाळ मी आधी धुतली होती, धुवून ठेवली होती. आज मी डाळ तिखट डाळ बनवणार आहे. म्हणजे त्याच्यात मी आज शेकटाच्या शेंगा घालणार आहे. शेकटाच्या शेंगा आणलेल्या आहेत मी. शेकटाच्या शेंगा आणलेल्या आहेत मी. डाळीत पाणी घातलं एवढं. हळद टाकते डाळीमध्ये. भात तर मी काल तुम्हाला दाखवला होता. 2 चम्मच हळद घातलेली आहे, 2-2.5 चम्मच. जिरे घातलेले आहेत थोडेसे. हिंग घातलेला आहे. मोबाईल नीट ठेवते, मला दिसत असेल व्यवस्थित. हा, मीठ टाकलेलं आहे आपल्यानुसार. जेवढी डाळ असेल तेवढं मीठ. लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी. थोडंसं तेल घालावं, डाळ उतू नाही जावं म्हणून. आणि आता झाकण लावूया. तर झाकण लावून डाळ शिजायला ठेवलेली आहे. भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते पीठ मळतानीची व्हिडिओ. अरे हा, मटकी पण दाखवायची. काल तुम्हाला जर मी बोलली होती मटकी कशी भिजत घालायची आणि तिला थंडीमध्ये कसे मोड येतात. हे बघा, अशी चाळणीमध्ये मी मटकी भिजत घातली होती काल. आणि किती सुंदर तिला मोड आलेले ते तुम्ही बघू शकता. हे बघा, सुंदर मोड आलेले बघा. पावसाळ्यात मोड सहसा येत नाही ना, थंडी पावसाळ्यात. बघू शकता अशा पद्धतीने मोड आलेले आहेत आपल्या मटकीला मस्तपैकी. पण मी खूप छान बनवणार आहे. चला आता आपण पीठ मळूया. मला पीठ मळण्याची रेसिपी पद्धत दाखवते. पीठ घेतलंय मी मळायला. 1 चमचा मीठ घातला आहे. 1-1.5 चमचा. पीठ दाखवते तुम्हाला कसं मळायचं. पीठ एकदम थोडंसं असं घट्ट मळायचं आणि असंच ठेवून द्यायचं झाकण मारून. आणि मग त्याच्या चपात्या करायला घ्यायच्या. खूप छान. तुम्हाला तुम्ही चपातीची रेसिपी दाखवलेलीच आहे. पीठ मळल्यानंतर मी घेतले वाटणाची तयारी करायला. मटकीसाठी कांदा, टॅमॅटो मी तुम्हाला सांगितलं होतं. मस्त कुकरची शिट्टी झाली. मी खायचं म्हणजे असं कांदा, टॅमॅटो वगैरे वाटून लसूण, जिरं, अद्रक हे असं वाटून. तरी पण तुम्ही अशा पद्धतीने पण, म्हणजे असं वेळ नसेल तर
हे भाजा ते भाजा, भाजून बिजून करण्यापेक्षा तो कच्चा वापरण्यातून सुद्धा तुम्ही भाजीला फक्त तळायचं चांगलं, तळून चांगलं घ्यायचं तेलामध्ये. तळून चांगलं घेतलं की भाजीला खूप मस्त टेस्ट येते. फक्त मी काही चॅनल भाज्यांसाठी का मग जेवणासाठी त्याच्यासाठीच नाही काढलेलं आहे, तर आपल्या फारशा छानशा गप्पा होतील, आपण बोलूया. तुम्ही पण मला म्हणजे साथ द्या, मी माझ्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करेल. तुम्ही व्हिडिओ बघून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. काम केलं पाहिजे, घर बसून नाही राहिलं पाहिजे. आपल्या कोणी माझं आई बाप श्रीमंत आहेत, मी माझे पप्पा सासर श्रीमंत आहे, मला काही गरज नाही. आपण जेव्हा कमवतो ना आपल्या स्वतःच्या पेक्षा, तो आनंद वेगळाच असतो. ते एक फिलिंग छान असतात की माझी, भले आपल्या मेहनतीचे 10 रुपये असो, 20 रुपये असो, काही असो, पण तो तुम्ही जेव्हा स्वतःचे पैसे कमवणार ना आणि जेव्हा तो खर्च करायला पण काणकूच करणार. आपण आपल्या आईचे पैसे, नवऱ्याचे पैसे असं उजळत राहतो, तर आपल्याला जाणीव राहत नाही. आणि जेव्हा आपण कमवायला लागतो तेव्हा आपल्याला जाणीव. काय पण करा, घर बसल्या कितीतरी कामं असतात, करून बघा. तो आनंद पण छान वाटतो. माझ्या मेहनतीचा पैसा, माझ्या मेहनतीचे खूप आनंद होतो. ट्राय करून बघा माझी ही आयडिया. पण प्रत्येक स्त्रीने काम करावं असं तुम्ही बोलतो. मी तर हँडिकॅप असून कोणावर अवलंबून नाही. मी स्वतःच घर चालवते, माझ्या मुलांना बघते. त्याच्यात कोथिंबीर टाकले, आलं टाकले, टॅमॅटो खूप महाग झालेला आहे, त्याच्यामुळे छोटाच एक टॅमॅटो घेतलेला आहे. मटकीच्या भाजीमध्ये टॅमॅटो जरा छान लागतो. आणि आता थोडं जिरं टाकूया. जिराने ना छान वास येतो, स्मेल मस्त येतो. जरा कढीपत्ता पण आपण वाटण्यात टाकूया. कोथिंबीर निवडून ठेवायची मला. तर आता आपण पेस्ट करूया. कांदा, टमॅटो, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, जिरे, लसूण याची आपण आता पेस्ट करूया. कांदा लसणाची पेस्ट तयार. ह्याच्यात आपण तेल घालू. मी ना सकाळी चहा नव्हती पिली आणि काही खाल्लं पण नव्हतं, तशीच गेली डबे वगैरे आणायला, पावसात भिजली. पोरांना सकाळी डब्याला कांदा पोहे केले होते. तुमच्याशी बघा स्वयंपाक करता होता खातो म्हणून. आपलं पोट पण भरणं गरजेचं आहे, कामं करणं गरजेचं नाही. खाऊन पिऊन व्हिडिओ बनवा, कामं पण करा. कामं करताना खाण्याकडे पण लक्ष द्या. मी ना एकदा माझ्या मिस्टरांबरोबर दवाखान्यात गेली. माझ्या मिस्टरांना पायाचा प्रॉब्लेम होता, तर मी डॉक्टरने त्यांना विचारलं माझ्या फॅमिलीला माझ्यापासून काय त्रास आहे का. तर डॉक्टर बोलले कोणापासून त्रास होत नाही आणि इन्फेक्शन होत नाही. आपण जर सकाळी भरपूर खाल्लं, नाश्ता केला, काय पण का तुम्ही सकाळचं, पण सकाळचं तुमचं पोट भरलेलं पाहिजे. म्हणजे सकाळचं तुम्ही खाल ना तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. आणि ह्या गोष्टी म्हणजे मी जसं करायला लागली ना, सकाळी काहीतरी नुसतं असं आमुषपुडी नुसतं चहा नाही प्यायचा. चहा पिलं की ऍसिडिटी होते, काय पण होतं. चहा बरोबर तुम्हाला कोणतं बिस्किट आवडते, बिस्किट खा, चपाती खा, शिळी चपाती तूप लावून सकाळी गरम करून खाऊ, ती उत्तम लागते. मी तर तशीच खाते. मला ताजी चपाती नाही आवडत, मी शिळी चपाती खाते. काय पण म्हणजे असं भात असेल शिळा रातचा काय पण असं तो गरम करून खा. सकाळी तुमचं बघा, आता ते शेतातले लोक असतात, सकाळचं पहिले खाऊन पिऊन जातात, त्यांना काय होतं का, नाही होत. आपण पण
सकाळी उपाशी पोटी नाही राहिलं. वाटण टाकलेलं आहे सगळं. बघा सगळं वाटण टाकलं. इथं पण लागलेलं आहे थोडं वाटण. वाटणामध्ये सगळं घ्यायचं म्हणजे खाण्यामध्ये पण येतं. कढीपत्ता वगैरे असं लोक टाकतात ना, म्हणजे सवय, तर ते आपण लोक म्हणजे सगळे कढीपत्ता काढून खातात. म्हणजे आपल्या खाण्यात कढीपत्ता येत नाही. मुलांना जिरं आवडत नाही, कोणाच्या मुलांना ते जिरं काढून फेकून देतात. म्हणजे सगळ्या गोष्टी जेवढं तुम्हाला वाटणात घेता येईल ना तेवढं घ्यायचं. जसं असं कढीपत्ता, जिरं, कोथिंबीर, हे जेवढं तुम्ही वाटणात घ्याल ना तेवढं आपल्या शरीराला पण लागतं. ही भाजी मी मस्त तळून घेणार. एकदम सुक्क त्याचं पाणी सुकेपर्यंत त्याला एकदम छान कलर. गॅस पण वाचतो. कांदा भाजून घ्या पहिले, टॅमॅटो भाजून घ्या, आपला गॅस पण वाचतो, सगळ्या काही गोष्टी वाचतात, वेळ पण वाचतो. त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे वाटण करून बघा. तुमची कोणत्याही भाजीला हे असं वाटण करून बघा, भाजी छान लागते. फक्त एवढंच की तेलात जास्त मस्त तळून घ्यायचं. आता हे तेलात तळत राहते. तसं तर भाताकडे लक्ष देऊ आपण. भाताला पण उकळी आलेली आहे, त्याचं पाणी काढून घेऊया आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं एकदम सुकं करून घ्या. हे बघा सुकं होत गेलेलं आहे. आणि काल जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मटकीच्या भाजी नाही ना तेल जास्त घाला. कारण काय ना, मटकीची भाजी जेव्हा सुकी होते ना तेव्हा ते तरी दिसत नाही, एकदम हे दिसत. तेल मस्त भरपूर प्रमाणे घाला मटकीच्या भाजीमध्ये. मी परत 2 पळ्या तेल टाकलेलं आहे बघा. हा, तर काल मी जसं सांगितलं होतं, हळद पहिले टाका तुम्ही. हळद टाकल्याने काय होतं, भाजीला कलर छान येतो. तर मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली याच्यात. हे बघा, हळद पहिले टाकली की कुठल्याही भाजींना मस्त कलर येतो. सुकलेलं आहे माझं वाटण आणि एकदम छान पण दिसतंय. हे बघा, आपण मीठ टाकूया जरासं. मीठ टाकलेलं आहे मी. भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ घालायचं. आता माझी बऱ्याच लोकांची भाजी आहे ही. तुम्ही होत आलेला आहे. आज सगळ्यांचे डबे आहेत. आज काही कंजूसीपणा नाही आहे कशातही. काळा मसाला घालायचा मटकीच्या भाजीत, खूप छान लागते काळ्या मसाल्याची मटकी. थोडा मी तो मिक्स मसाला पण टाकलेला आहे जो मी रेग्युलरली आणते. मी तुम्हाला सांगितलं मी कोणत्याच भाज्यात असे मसाले टाकत नाही. धना पावडर हे वगैरे सगळं माझ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं. म्हणून मी बाहेरचे मसाले सहसा यूज नाही करत. माझ्या मसाल्यामध्ये सगळं असतं. काय होतं, जास्त बाहेरचे मसाले खाल्लेली ना ॲसिडिटीचं प्रमाण जास्त वाढतं, जळजळ होतं. मग कमीत कमी घरातच तुम्ही जेव्हा मसाला बनवता तेव्हा तुम्ही त्याच्यात टाकताच ना ते धना पावडर, जिरा पावडर, हे सगळं, गरम मसाला, हे सगळं आपल्या ऑलरेडी मसाल्यामध्ये असतं आणि आपण ते बाहेरचे पण ॲड करतो ना, त्या ॲसिडिटी होते, जळजळ होते. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा घरचा मसाला जेव्हा बनवता त्याच्यामध्ये सगळं आणि सहसा
घरचाच मसाला वापरण्याचा प्रयत्न करा. पाणी घातले. पाणी घालून जर अशी भाजी शिजून घ्यावी, म्हणजे वाटण शिजून घ्यावा. त्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट. मटकीच्या भाजीला शेंगदाण्या कुटाच्या शिवाय टेस्ट नाही. बघा मस्त भन्नाट तरी पण आलेली आहे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा भाजीमध्ये 2 ते 3 चम्मच मटकीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालते. शेंगदाण्याचं कूट टाकले की भाजी खूपच छान लागते. एकदम छान दिसते पण ती, घट्टपणा पण येतो आणि टेस्ट जरा खूपच छान लागते. हे बघा कूट घातले. भाजीला कलर बघा किती मस्त आलेला आहे बरं. थोडे शिजून देऊ. त्याच्यात जरा कोथिंबीर वगैरे घालू आणि मग मटकी धुवून आपण त्याच्यात ऍड करू. अशा पद्धतीचे तुम्ही मटकी बनवून बघा. मटकीला मस्त टेक्स्चर आलेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. मटकी टाकायची आता ह्याच्यात, मस्त धुवून वगैरे शिजून घ्यायची. बघा किती मस्त मसाला तयार झालेला आहे. आणि ते काही कच्चं वाटण्याचं आहे म्हणून. तर मित्रांनो मटकी आपली होत आहे. ही बघा शिजत आहे. तयारी पण मस्त आलेली आहे. तरी पण मस्त आलेली आहे. तोपर्यंत मी भांडी घासून घेते. हा पसारा सगळा आवरते. शेंगा पण शिजायला टाकलेल्या एकीकडे. शेंगा ना कधी पण आहे ना डाळीत आपण शेंगाची डाळ करतो तेव्हा आहे ना शेंगा वेगळ्या टोपात शिजून घ्यायची, कारण तो करसटपणा आहे ना तो निघून जातो. अशा पद्धतीने मी शेंगा पण शिजून घेतलेल्या आहेत. भांडी घासायला टाकली होती. अर्धी भांडी घासते, अर्धी घासायची. डाळीला फोडणी देते. तर मी त्याच्यासाठी कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं आपण ठेवलेलं आहे. तर मी आता डाळीला आधी फोडणी देते. डाळीला खूप तेल नाही टाकायचं. 2 पळी टाकलेले आहेत मी फक्त. 2 आणि हे माझी डाळ जास्त आहे ना 3 पळी टाकलेली. चपात्यांना पण तेल काढून ठेवते डिशमध्ये, म्हणजे तिथली आपली जाईल. म्हणजे पसारा जरा कमी एवढा पसारा पडलेला आहे. एवढा पसारा पडलेला आहे. तर मोहरी टाकायची जराशी डाळीला. मोहरी पण तडकलेली आहे बघा. लसूण, कढीपत्ता तिखट डाळ असल्यामुळं थोडा एक कांदा. डाळीमध्ये थोडासा काळा मसाला घालायचा. जसं मी बोलली तिखट टाक शेंग्याची आमटी बनवते, आपला काळा मसाला टाकायचा. हे बघा मसाला घातलेला आहे. शेंगाचं पाणी काढून घ्यायचं थोडंसं. ते आहे ते सगळं पाणी पडली.
शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहेत. थोड्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या जराशा. कोथिंबीर टाकायची. आणि मग जर अशी शेंगा अशा मसाला लागला शेंगांना तर आपली डाळ टाकून द्यायची त्याच्यात. मटकी पण झालेली आहे आपली. आता मी सगळं आवरेल. भाजी झाली, डाळ झाली, भात झाला, पीठ मळून झालेला आहे. भांडी घासून किचन थोडा स्वच्छ करेल आणि मग चपात्या लाटेल. आणि आज मी तुम्हाला जे 2-3 डबेवाले ते येतात घरी ते दाखवेल. बाकी 2 डबे माझी मुलं द्यायला जातात. दिसते डाळ मस्तपैकी. पाणी पिते खूप टाकली. मगाशी बघितला असं तुम्ही किचनमध्ये किती राडा होता. आता किचन जरा स्वच्छ केलेलं आहे. कोथिंबीर आहे फक्त ती डाळ टाकण्यासाठी आहे. आता भांडी घेते घासून. किचन हा स्वच्छ होईल आपला मस्त. आणि मग चपात्या डबे भांडी पण मीच घासते. सगळे कामं मीच करते. कोणाला कामाची बाई ठेवली नाही, काही नाही. हा फक्त भाजी निवडायला बाई आहे. ती भाजी निवडून देत असते मला. तिला महिन्याला 300 रुपये देते. भांडी पडतात. स्वयंपाक जेवढा करू तेवढी भाजी पडतात. मी सगळं काम माझं मी एकटीच करते. आपला व्यायाम पण होतो काम करून करून. एक प्रकारे हा आपला व्यायामच आहे. मी सगळी एकखट्टी भांडी नाही घासत. मग मला तो त्रास होतो सगळी एकखट्टी भांडी घासण्याचा. आपली जेवढी पडते तेवढी घासून द्यायची. थोडी बघितलं असेल मी 11 वाजल्यापासून उभी आहे. आता वाजले किती? 12:30. मला आज लेट पण झाला तसा. हे नॉर्मल काम आहे. सगळी स्त्री करतात. हे काय विशेष नाही. प्रत्येकजण आपल्या घरात तेच कामं करत असतात. प्रत्येक स्त्रियोची भांडी, रोजचा कपडा, हे त्यांचं असतं धुणं वगैरे. पण मी बाहेरची कामं म्हणजे डबे घेऊन हे सगळं घरातलं बघते. मुलांचं सगळं, मुलांचे डबे, मुलांचे. आज आमच्याकडे खूप पाऊस आहे. खूप म्हणजे खूप पाऊस आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या इथे पाऊस आहे का? तुमच्या कल्याण तर फारसा पाऊस. असे डबे येतात. डबे पण मलाच घासावं लागतं. ते तसेच देतात डबे. खरकाटा असतो, खूप काही असतं. डाळीला हे आलेली आहे, उकळी आलेली आहे थोडी. त्याच्यावर ठेवूया आपण. उकळी अजून वर अशी येऊ द्या. भाजी पण झालेली आहे बघा. किती मस्त भाजी झालेली आहे. बघू शकता. हे बघा तरी पण आलेली आहे. किती मस्त झालेली ना भाजी. टाकून त्याच्यात कोथिंबीर टाकून द्या. कोथिंबीर धुवून ठेवली होती आधीच. मटकीची भाजी कशी करा, सुकी करा, ग्रेव्ही करा, कशी करा, खूप सुंदर लागते. खूप म्हणजे खूप अशा प्रकाराची. मी गॅस बंद करत आहे. मटकी आपली रेडी. किती सुंदर झाले बघा बरं मटकी. मला कमेंट करून सांगा मटकी कशी वाटली तुम्हाला. आणि डाळ पण झालेली आहे. डाळीत पण आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर कमी पडलेली आहे. थोडीशी अजून कापून टाकावा लागेल.
बघू शकता किचन मस्त व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे. तेलाची डिश जेवण सगळी खाली ठेवलेली आहेत. आता फक्त चपात्या करायच्या. चपात्याचं वाडगं घेतलं वरती, झाकण काढलं, पीठ पण मस्त भिजलेलं आहे आणि जेवण इथं झालेलं आहे. मटकीची भाजी, डाळ, भात. आता घेऊया आपण चपात्या करायला. चपात्या करायला मला कंप्लीट 1 तास लागतो. घेतलं चपात्यांचं. जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, चपात्या कधी पण पहिले कागदात ठेवाव्यात. घाम काढून घ्यायचा, म्हणजे ते ओल्या होतात ना, फडक्याला चिकट चिकट होत नाही. तवा, लाटणं, पोलपट, तेल काढायची विसरली. थोडंसं पीठ, सुकं पीठ आपलं. तर नेहमीप्रमाणे आपल्या चपात्यांची सुरुवात झालेली आहे. चपात्या करायच्या फटाफट, डबे भरायचे. मग माझा मुलगा येईल तोपर्यंत 1 वाजेपर्यंत माझा मुलगा येईल शाळेवरनं. मी डबे भरून ठेवेन. तो कपडे वगैरे चेंज करतो, फ्रेश होतो आणि डबे द्यायला जातो. माझा मुलगा खूप मला सपोर्ट करतो, खूप म्हणजे खूप. शाळेतनं एवढे दमून येतात पण कधी बोलत नाही, मम्मी आम्ही नाही जाणार डबे द्यायला. खूप लांब लांब डबे द्यायला जायला लागतात, तर माझी मुलं डबे द्यायला जातात. दोन्ही मुलं जातात. मोठा मुलगा आहे जरा तडतड तडतड, पण बारका मुलगा जातो, सगळी कामं करतो माझी. भांडतात पण खूप दोघं, खूप भांडतात. भांडणं तुम्हाला एक दिवशी दाखवेल मी. अशी डेंजर माऱ्या करतात ना, पण मुलं नसली की करमत पण नाही. शाळेत जातात ना, जेव्हा येतील तेव्हा बरं वाटतं जरासं. तर मी अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रीयन टाईपचे गोळे करून घेते आणि मग त्याच्या चपात्या करेल. मग डबे भरताना तुम्हाला डायरेक्ट कॉल करेल मी. तर काल जशी मी तुम्हाला चपाती दाखवलीच होती कशी करायची, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला चपाती. एक गोळा करून घेतला. पीठ बघा एकदम मस्त झालं. मी तेल लावून भिजवलं नव्हतं. मी गोळे बनवताना तेल लावते, मी असंच भिजवलं होतं पीठ. पहिले लाटी करायची अशी, आतून तेल लावायचं, थोडंसं पीठ लावायचं, अशी चपाती करायची. लावायचं, तर मी तुम्हाला सांगितलं अशी पद्धतीची तुम्ही चपाती कराल तर 2 दिवस पण मस्त मऊसूद राहील. प्रवासाला पण ही चपाती मस्त लागते, छान लागते. तुम्हाला कुठं लांबचा प्रवास करायचा असेल काय, तर अशी चपाती करून घेऊन जा. मऊसूद मस्त लुसलुशीत राहते, कडक होत नाही, काही नाही. प्रवासाला थोड्याशा जराशा जाडसर चपात्या करायच्या, म्हणजे त्या टिकून राहतात. आणि प्रवासाच्या चपात्यांना जर असं तेल जास्त लावायचं. तव्यावर तेल शिपडलं, गरम झाले का असं बघायचं. अजून तर वाफ लागलेली नाही, गरम नाही. थोडं चपातीला पण तेल लावायचं. ती चपाती तर ठेवूया आपण, दुसरी घेऊ लाटी लाटायला. ह्या तरी कमी आहेत, आत्ताच्या चपात्या फक्त 30-35च आहेत. मी 60 चपात्या एकटी लाटते, एवढं काम करून एवढं भाजी. आजची भाजी पण एक कमीच आहे, कारण तिखट आमटी केली शेकटाची शेंग टाकून. मग तेव्हा जेव्हा मी तिखट डाळ करते ना, तेव्हा मी एकच भाजी देत असते.
मला हे काम करायला फार आवडतं. लोक माझ्या हातचं जेवतात, माझं कौतुक करतात. जेवण जेवू घालणे एक पुण्याचंच काम आहे म्हणा, आणि माझं कौतुक पण करतात. ताई तुम्ही छान जेवण बनवता, तुमच्यासारखं जेवण नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे डबेवाले जसे बोलतात तसे मी त्यांना भाज्या बनवून देते. आता कालचा डाळ कांदा जो मी बनवला होता तो मला बोलला था हिंदी में बोलो, मुझे मराठी नहीं समझती, तो मैं हिंदी में बोलते। भैया ने मुझे बोला था कि भाभी दाल कांदा बना दो, मुझे दाल कांदा खाना है, तो आपके लिए दाल कांदा बनाया था भैया। आपने बोला भी, क्योंकि भाभी दाल कांदा बहुत अच्छा हुआ था। वो भैया बंगाली है, इसके लिए उनको मराठी नहीं समझती, उनके लिए मैंने हिंदी बोल दी। ऐसे बहुत से मतलब है जो मैं स्टेटस रखती हूँ, वो लोग मुझे बोलते हैं कि आप ये करो, हिंदी में बोलो, हिंदी में बोलो। ज़्यादा हिंदी फिर भी बोलने की कोशिश करती हूँ। वो बोले हमारे लिए खाना बनाती हो और हमारे लिए वीडियो बनाती हो, तो हिंदी में बात करो। तो लास्ट के इस एपिसोड में मैंने हिंदी में बात कर ली है, आप देख लेना। चपाती तयार। शाळेत ना आले मला घेऊन आले कसं कल्याणमध्ये राहतो मी, याला घेऊन आलेला आहे आम्हाला घरी। बाबा आले हा, ते तुम्हाला मी बोलली होती गाईज, ते वॉचमॅन काका माझ्याकडे गरीब आहेत ते जेवायला, तर ते आलेले तर तसंच करते। फोटो नहीं वीडियो बना रहे, आपको बोलो कुछ तो बोलो वीडियो में, बोलो मैं इधर खाना खाता हूँ, बोलो। अरे खाना खाता हूँ मैं। कैसे लगता है आपको खाना? खाना कैसे रहता है? अच्छा लगता है खाना मेरे। हाँ ना? हाँ खाना बढ़िया है, अच्छा मिलता है। हाँ, और वीडियो कॉलिंग कर रहा है? नहीं, वीडियो बना रहे, वीडियो यूट्यूब पे जाएगा। अच्छा तो अच्छा बोलो कुछ तो। ठीक है, बहुत अच्छा है। समाधान गया वीडियो। तो गाइस वीडियो वो दूसरी का है, थोड्या वेळानंतर तुम्हाला आम्ही भेटतो। मैं खाना लेके जा रहा हूँ। हाँ देख ले, बाय बोलो। ठीक है, हाँ। चल रहा हूँ मैं। तर काय हे सगळं सांडलेलं आहे, हे साफ करायचं आहे, थोडं थांबा, बंद कर। तर मित्रांनो ते आहे, तर ह्याच्यात मी इकडं डाळ भरली, प्रत्येकाला 2 दिल्या, मटकी भरली डब्यात, नाही त्याला आता फोन करून बोलवेल जाईल। बोलता का बोलायचं तुमच्याशी? कुठे राहतो, कुठे नाही, ना तू कुठे राहतो? कुठे ठाणला राहतो, आलाय का? असंच आलंय। अच्छा म्हणजे काकीच्या जेवणार ती मम्मी दोघांचं आले नाही, म्हटलं मला लिस्ट सुमित तरी आहे तिथपर्यंत आपण आम्ही लेट केलं हा, उठलं मग केलं होतं का तुम्ही? हा बर्थडेच्या दिवशी
कधी देणार? आम्ही पण 6 जुलै बर्थडे आहे. नक्कीच त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करूया आपण, केक वगैरे आणू. पण तो आला तर नाही बोलायचं नाही. पण ती हे काय बोलतोय? करून त्याला बोलवतो पण मला आहे झाला. अरे वा, कोणा हा धनेश्वरीला पोरगा झाला. कॉंग्रॅच्युलेशन. काय काय हे सो माझा व्हिडिओ सबस्क्राईब कर. हा हा, एका तासात 10K आले, 10K व्ह्यूज. दाखव ना त्याचा, तो काय बोलतो. एका तासात त्याला 10K आलेले. अरे आणि व्हिडिओ बंद कर दे. अरे आम्ही त्याची व्हिडिओ केली होती. किती नाही मला व्हिडिओ सबस्क्राईब करायचं. काय करत नाही. दे. मला ते इथे जायचं. अरे त्यांनी व्हिडिओ पण चालूच ठेवलेली. घे चालूच आहे का? हा, माफ होईल. चल, चालू आहे तर राहू दे. काय माझ्या मुलाचा अकाउंट नंबर काय सांग? 7 घे ना. बस बस. तर तुम्ही त्याला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुझं भाऊ श्रवण, हे 2 डबे घेऊन ये. का तू महावीर मधले चाललास? इथं जाईल.